एट आर्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये कधी कलावंत आलेत, कधी राजकारणी आलेत, या पक्षांचे दिग्गज आलेत, नवीन असे उमेदवारही आलेत. पण ह्या सगळ्यांना घाम फोडणारी माणसं मात्र आज पहिल्यांदा आलेली आहेत. हे दोघं जणं पत्रकार तर आहेतच, पण हे दोघं जणं सामाजिक कार्यकर्ते आहेत, दोघं कलावंत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शहराची, जिल्ह्याची, राज्याची अचूक नाडी ज्यांना माहिती आहे असे दोन माझे ज्येष्ठ मित्र आज माझ्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत. अभयदादा निकाळजे आणि संजयदादा वरकड न्यूज यात्राचे दादा संपादक झालेले आहेत. माझी पहिली मुलाखत टी व्हीवर जी झाली होती ती त्यांनी घेतली होती. येस, माझ्या लक्षात आहे ते अजूनही. एकंदरीत सध्या राज्यभरामध्ये गदारोळ चाललेला आहे. कोण कोणाच्या पक्षात आहे, कोण कोणाच्या पक्षात नाही आहे, काहीही कळायला मार्ग नाही आहे. कार्यकर्ते सैरभैर आहेत. सामान्य जनतेला किती बटणं दाबायची आहेत ते समजत नाही आहे. या इलेक्शनचं नेमकं होणार काय दादा? नाही, आपण प्रास्ताविकामध्येच तसं सूचित केलेलं की नेमकं होणार काय. म्हणजे शेवटी काय असतं की आम्ही नेहमी एकदा कविता म्हणून असं लिहितो की लोकांना फार चॉईसच राहिलेलं नाही. लोकांना एक तर दगडापेक्षा वीट मऊ हा एकच चॉईस राहिलेला आहे आता, असं दिसतंय सगळं. आणि खरं म्हणजे या नगरपालिकांच्या, जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या निवडणुका, आता महानगरपालिकांच्या निवडणुका, या खरं लोकांच्या गरजा जिथं आहेत अशा निवडणुका आहे. विधानसभेचा आमदार किती काम करतो, लोकसभेचा खासदार किती काम करतो, आजचा विषय नाही. या निवडणुका डे टू डे लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या निवडणुका आहेत. त्याला गटर मीटर वॉटर असं महापालिकेत म्हणतात. या 2-3 गोष्टी असतात समस्या लोकांच्या. तर त्याच्या सोडवणुकीसाठी जे कार्यकर्ते राबराब राबले, ज्यांनी लोकांमध्ये जाऊन कामं केलेली आहेत, ते खरंच प्लॅटफॉर्मवर येत आहेत का, तिथून आता आपल्याला सुरुवात करावं लागेल. त्यामुळं असे कार्यकर्ते डावलले जात आहे का? आपण बातम्या बघतोय आज, सगळ्या संभाजीनगरमधल्या बातम्या बघितल्या, अकोल्यातल्या, अमरावतीतल्या बातम्या आल्या आहेत, मुंबईमध्ये बातम्या बघतोय, पुण्यातून तसेच बातम्या येत आहेत की काम करणारे कार्यकर्ते डावलले जात आहेत. आणि मग कुठले तरी अलीकडच्या काळामध्ये प्रोफेशन म्हणून राजकारणामध्ये येणं, राजकारणात प्रोफेशन म्हणून येणं चुकीचं नाही आहे. पण ते प्रोफेशन जसे बाकीच्या प्रोफेशनाला जी लागण झालेली आहे ब्लॅक अँड व्हाईटची, ती राजकारणाला पण व्हायला लागलेली आहे. आणि मग अशा स्थानिक पातळीवरच्या निवडणुकाही जर त्या दिशेने जायला लागल्या तर मग देशाचं काय होणार. म्हणजे मोठ्या निवडणुका तर बघितल्या, पण आता छोट्याही निवडणुका तिकडंच चाललेल्या आहेत. सीताहून भाताची परीक्षा यायला लागली की खूपच पैसा चालणार असं म्हणतात निवडणुकीमध्ये, आणि चालतो जे पैसा. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याचं काय. मोठा पक्ष म्हणून ज्याच्याकडे देशभरात बघितलं जातं अभयदादा, तो हे भाजप, भारतीय जनता पक्ष. त्यांनी सांगितलं की आम्हाला नगरपालिकेमध्ये आमचे इतके नगराध्यक्ष झाले, इतकी माणसं. महानगरपालिकेत काय होणार आहे भाजपचं? हे इलेक्शन जे आहे ते मोठ्या गॅप नंतर येतं. करेक्ट. 10 वर्षाचा मोठा गॅप आहे. आणि 10 वर्षाच्या गॅपनंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी असते की मला कधीतरी संधी मिळाली पाहिजे. होतं असं की जनरली जो नगरसेवक असतो सतत 2-3 टर्म निवडून आला की चौथ्या टर्मला त्याची अपेक्षा आमदारकीची असते. आणि आमदारकीच्या अपेक्षेनंतर तो 2-3 टर्म आमदार झाला की मग खासदारकीची त्याची नॅचरल आहे. अशा एक प्रोसेसमधनं आपल्याकडे आपण पाहिलेलं आहे की आपल्याकडे संभाजीनगर महापालिकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून आत्ताचा इतिहास पाहिला तर नगरसेवकांमधलेच आमदार आपण पाहिलेले आहेत. डायरेक्ट येऊन कोणी आपल्याकडे आमदार झालेत तर त्या आधीची प्रक्रिया होती, महापालिका व्हायच्या आधी की डायरेक्ट आमदार झाले. काही लोक नगरपालिकेच्या किंवा महापालिकेच्या इलेक्शन्समध्ये नाहीत. त्याच्यामुळे त्या जसं वरकड म्हणाले की बाबा करिअर म्हणून लोक आता राजकारणाकडे पाहायला लागले आहेत, त्या लोकांना मधल्या कालावधीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये संधीच मिळाली. आणि ही संधी गाव पातळीपासून तर शहर पातळीपर्यंत कुठेही मिळालेली नाही. आमदारकीचं इलेक्शन हे खूप वास्ट असतं. आत्ताचे जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन नव्या पद्धतीने, प्रभाग पद्धतीमध्ये तुम्हाला एक अर्धा आमदारकीचा वॉर्ड, आमदारकी मिळालेला सगळा प्रभाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रचार करणं आणि यंत्रणा राबवणं खूप मोठं काम आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची अपेक्षा अशी आहे की मी निवडून जाणार. उतरतानाच तो जिंकायच्या ईर्षेने निवडून मैदानात उतरतो. तर ती जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये भाजपसारखा पक्ष की ज्या पक्षाने काही
केडर कॅम्प्स घेऊन, म्हणजे जसं कम्युनिस्टांचे केडर कॅम्प असतात तशा केडर कॅम्पमधनं जे आलेले कार्यकर्ते सगळे बाजूला गेले होते. अच्छा. गेल्या 10-15 वर्षाच्या सगळा भाजपचा पूर्व इतिहास पाहिला, आयात केलेले लोकच त्यांच्यामध्ये सगळे आत्ता फ्लरिश झालेले दिसतात. स्थानिक पातळीवर तुम्ही पाहताल तर डॉक्टर भागवत कराड, ज्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, ते पहिल्या इलेक्शनला अपक्ष म्हणून उभे राहिले, सपोर्टेड बाय काँग्रेस. म्हणजे जे शहराध्यक्ष होते मागचे शिरीष बोराळकर, ते दरडांचे प्रचारक होते काँग्रेसचे. म्हणजे तसं पाहायला गेलं, किंवा इवन इफ सावेंचं जरी उदाहरण घेतलं, अतुल सावे ज्या पक्षात येतात, अतुल सावेंचे वडील हे शिवसेनेत होते, त्यांच्याकडे पर्याय नव्हता दुसरा, कुठं जायचं, आणि त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे वाद होते, म्हणून मग त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांना भाजपमध्ये जावं लागलं. त्याच्यामुळे भाजपमध्ये जी ते घराणेशाही म्हणत होते अशा प्रकारची घराणेशाही आलेली आहे. आणि काही दिवसानंतर तुम्ही पाहताल की त्याच लोकांचं, म्हणजे जे काँग्रेसचं झालं होतं तसं पक्षांमध्ये जेव्हा इतर लोक जातात, तसं सर्वात मोठा पक्ष म्हणून जो आहे त्याचं खूप काही या स्थानिक पातळीवर प्रभाव राहील असं वाटत नाही. म्हणजे यांचं काय, यांच्या म्हणण्यातून एक असं लक्षात आलं की आपण जे नारा ऐकलेला होता या पक्षाचा, काँग्रेस मुक्त भारत, मला असा आता भाजपकडे बघताना काँग्रेस युक्त भारत असं दिसतं. भाजप, काँग्रेस युक्त भाजप, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत बाजूला राहिला आणि काँग्रेस युक्त भाजप आपल्याला इतकी दिसते की भाजपचे कार्यकर्तेच सापडत नाही भाजपमध्ये, काँग्रेसच दिसते भाजपमध्ये. त्यामुळे काँग्रेसच चांगलं होतं असंच भाजप सांगते आता. पण त्यांच्याकडे तर वॉशिंग मशीन आहे म्हणतात ना, ते धुवून टाकतात सगळं. ते त्यांनी उपयोग होत नाही ना. नाही, आणि काय उपयोग होणार आहे? म्हणजे जो केडर बेस कार्यकर्ता आहे, आत्ता जे तुम्ही पाहिलं की संभाजीनगरच्या भाजपच्या 2 कार्यकर्त्यांनी आत्मदहन करायचा प्रयत्न केला, एकाने आंदोलन करायचा प्रयत्न केला, हे कशाचं होतं का? आणि दुसरं त्याच्यातला जो पार्ट आहे, जो पार्ट कितपत प्रभावी ठरेल माहीत नाही, जो काँग्रेसने आणला वोट चोरी, म्हणजे वोट चोरी हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा कितपत राहील आणि त्याच्यामुळे भाजपकडे इच्छुकांची रीग लागणं, आणि जो महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना नकोच आहे कोणी, पार्टनरच नको. म्हणजे पहिल्या इलेक्शनपासून तुम्ही वरकडं तुम्ही पाहता इलेक्शन, पहिल्या इलेक्शनपासून आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे पहिली जी सभा झाली ठाकरेंची, त्याच्यानंतर 16 नगरसेवक निवडून आले ते शिवसेनेचे, 27. हां, तर ते 27 नगरसेवक निवडून येण्यामागचं असं काय मॅजिक होतं? आणि ती परिस्थिती आज नाही ना. 86ला जी परिस्थिती होती ती आज 2006मध्ये नाही आहे, 2005मध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत लीडर बेस कार्यकर्ते सगळ्याच पक्षात दिसत नाही. करेक्ट. मी आता सध्या कुठल्याच पक्षामध्ये असे निष्ठावान कार्यकर्ते वगैरे नाहीच आहेत. प्रोफेशनल कार्यकर्ते. नाही, मी त्याच्यावर 4 ओळी लिहिलेले आहे की आमच्या, म्हणजे ते मुद्दा आहे की त्याला काही क्लिअर करायची गरज की आमच्या घरात जन्माला येतो साधा कार्यकर्ता साधा, आमच्या घरात जन्माला येतो कार्यकर्ता साधा, आणि तुमच्याकडे असतो तो भाऊ किंवा दादा. म्हणजे आता आपण पोस्टर बघा तुम्ही, सगळे भाऊ दादा ताई, आता ताई त्याच्यामध्ये कवितेत नाही पण ताई पण आल्यात आता अलीकडे. मग हे भाऊ दादा ताई या सामान्य कार्यकर्ता अभय निकाळजे जसं म्हणतात, हे सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर उठलेले आहेत ते. आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांचं काय होणार हेच आता हे सगळं जे दिसतंय, रान पेटलेलं आहे, लोक जाळून घेत आहेत स्वतःला, अंगावर पेट्रोल ओतून घेत आहेत, हे पक्षाला दिसलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आज जे सत्तेवर त्यांच्याच बाबतीत बोलावं लागतं, कारण भाजपच्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटतं की आमच्यावर बोलूच नाही, आता तुमच्यावर बोलायचं नाही तर कोणावर बोलायचं, हा माझा मुद्दा आहे. पण तुमचा पंतप्रधान सांगतो की प्रधानमंत्री नाही, प्रधान सेवक आहोत. तुमच्याकडे इथं इंटरव्ह्यू घ्यायला बसले, तिथं तुम्ही व्हीआयपी कक्ष म्हणून तिथं बसलेले मंत्री आणि लोक जाळून घेत असताना पळून जाता तुम्ही, हा कोणता पक्ष आहे? पण असं तर सगळ्याच पक्षांमध्ये दिसायला लागला. आणि हा, म्हणजे तो म्हणून मी आधी म्हटलं की जो सत्तेवर आहे त्याला आपण आधी बोलू, हा त्याच्यावर आधी बोलू, म्हणजे त्यांनाच टार्गेट सगळ्याच पक्षाचं आहे. पण आधी जो आता सध्या मोठा कोण आहे तर त्याला बोलायला पाहिजे, मग छोट्यांना लागतच ते जाऊन. तो नियम सगळीकडेच लागू होतो, नियम सगळीकडेच लागू. बिलकुल. मुंबई वगळता सगळ्या महानगरांमध्ये प्रभाग करायचे आणि मुंबईत प्रभाग नाही करायचे, याच्यामागे काय लॉजिक असू शकेल? दोघांनी पण सांगा आम्हाला. नाही, मुंबईमध्ये काय होतं की मुंबईला आपण आता खूप आरोप प्रत्यारोप झाले, आणि मुंबई कधीतरी भाजपला भाजपचं वर्चस्व मुंबईत नव्हतं का राजकारणामध्ये, तर 100% मुंबईच्या राजकारणावर भाजपचं वर्चस्व आहे. तुम्ही आमदारांची संख्या काढा किंवा नगरसेवकांची संख्या काढा, नगरसेवकसुद्धा मागच्या महापालिकेमध्ये सुद्धा 84 आणि 80 असेच होते, फार काही फरक नव्हता, शिवसेना मूळ आणि जे उद्धव ठाकरेचे आणि ते. पण मुंबईवरती महापौर भाजपचा आणि मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व महापालिकेतलं म्हणतो, तसं अजून झालेलं नाही कधी की महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व. आत्ताची परिस्थिती अशी आहे की ती
जिंकायची आहे आणि एकनाथ शिंदेवर ते वर्चस्व गाजवू शकतात, उद्धव ठाकरेंवर गाजवू शकत नाही. त्या मागचं मुंबईत तरी मुंबईमध्ये म्हणजे हा. मुंबईतलं proper मुंबई, हा. मुंबई महापालिकेपुरतंच बोलतो पुरतच ना. तर मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेवर त्यांना सोबत घेऊन त्यांच्यावर वर्चस्व गाजवून ती महापालिका काबीज करता येऊ शकते. अत्यंत सोपं गणित आहे. राजकारणातलं अबगड त्याला हे माहिती, काही फार मोठी गोष्ट नाही. त्यामुळे या सिच्युएशनमध्ये जे त्यांना सोयीचं वाटलं असे निर्णय सगळीकडे घेतलेले आहेत. आता नगरपालिकांमध्ये आपण बघितलं की जनतेतून महापौर निवडून दिला. खरं म्हणजे हे कायदे करायचे निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला दोघांनाही अधिकार आहे. महापौरही जनतेतून करता येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, पण तसं करत नाहीत मुद्दाम. आता हे सगळे म्हणजे पुन्हा घोडाबाजारच होणार ना महापौर पदाचा. आता हँगिंग जिथं जिथं महापालिका येणार आहे. तर मुंबईचा विषय चालू आहे. तर मुंबईमध्ये जसं ठरवलं निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने त्या पद्धतीने त्यांनी वॉर्डांच्या रचना केलेल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आहे ते. मुंबईत वॉर्डाची संख्या जी आहे आणि प्रभागाची ती आपण कॅल्क्युलेट केली तर मुंबईचा एक नगरसेवक हा इक्विव्हॅलंट आपल्याकडचा आमदारच आहे ना. मोठं त्यांचे वॉर्ड आणि दुसरा मुद्दा जो आहे तो बजेटवर पण बजेटवर सुद्धा त्याला जेवढा निधी मिळतो तो एका आमदाराला मिळतो. त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमदार हे होणं म्हणजे नगरसेवक होणं त्याला प्रायोरिटी आहे. लोक आमदारकीच्या इलेक्शनचं तिकीट नाही मागत जेवढं हमरातुमरीवर येऊन तुम्हाला मुंबई नगरसेवकाचं तिकीट मागायचं आहे. आणि होतं असं की मुंबईमध्ये तुम्हाला प्रचाराची यंत्रणा वेगळी वापरावी लागते. तुम्ही डोर टू डोअर जाऊन प्रचारच नाही करू शक्यच नाही. आणि त्यात आजच्या तर जमान्यात तर शक्यच नाही. आणि प्रचाराची यंत्रणा वेगळी आहे, तिथले इश्यूज वेगळे आहेत. आणि आत्ताचं इलेक्शन ज्या पद्धतीने भाजप वगळता इतर लोकांनी ज्या पद्धतीने म्हणजे काँग्रेस किंवा या महाविकास आघाडीतले अदर दॅन म्हणजे भाजपचे पार्टनर्स महायुती सोडून नाही भाजपचे पार्टनर्स सोडून जे लोक बोलत आहेत तो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावरही चर्चा म्हणजे तो आपल्या शहरामध्ये किंवा गाव पातळीवर किती चालेल हा माहीत नाही. पण मुंबई तोडण्याचा जो काही इश्यू आहे हा इश्यू या इलेक्शनमध्ये खरोखर म्हणजे शिवसेनेने आणि मनसेने म्हणजे महाविकास आघाडीने त्या पद्धतीने मांडला आहे. त्याचा परिणाम मराठी मतांवर नक्कीच होणार. आणि आत्ता तुम्ही पाहिलं तर दादर किंवा जे पॉकेट्स आहेत बाकी नवी मुंबईतच म्हणजे ठाणे आणि ठाण्यातच गेलेत लोक. बाकी सगळे गुजराती लोक आहेत. म्हणजे तुम्ही काही इन्सिडेंट्स पाहिले तर जे रजिस्टर्ड झाले त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे की गुजराती लोक तुम्हाला एंटरटेनच करत नाही. वेस्टर्न लाईन जी आहे चर्चगेटपासून जी बोरिवलीपर्यंत किंवा विरारपर्यंत जाते तुम्ही गुजराती आव्याचे म्हटलं तर लोक लगेच जागा एका सीटवर पाच जण बसतात. आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्याही लोकलमध्ये बघा 4 जण तिसऱ्या माणसाशिवाय चौथा माणूस नाही बघतो. ही समजा तुमची मेंटॅलिटी असेल तर हे इलेक्शन खरोखर म्हणजे अटीतटीचं आहे जसं वरकड म्हणाल तसं. आणि ते अंगावर जाणार आहे थोडक्यात. म्हणजे आम्ही हेही इलेक्शन बघितलं आणि तेही इलेक्शन बघितले होते असं तोही होईल. म्हणूनच मी विचारतो. आता माझा प्रश्न हा आहे की तुम्ही दोघांनीही पहिल्या इलेक्शन्सपासूनच्या सगळ्या घडामोडी बघितलेल्या आहेत. काय फरक जाणवतो ते इलेक्शन्स मधल्या काळातले इलेक्शन्स आणि आत्ताचे इलेक्शन्स दोघांनी पण सांगा मला. मी असा इंडिव्हिज्युअल प्रश्न यासाठी नाही विचारू शकत. पार्टीवाईजच विचार करू सध्या. म्हणजे कसं असतं राजकीय पक्षांमध्ये फरक पडले आणि याच्यातही वेगळं. आता पहिली निवडणूक म्हटल्यावर आपण 88ची निवडणूक आहे महापालिकेची. जी शिवसेना मुंबई सोडून इथं आली आणि इथं त्यांनी पहिल्यांदा पाय रोवला आणि ही पहिली महापालिका आहे मुंबई ठाण्यामध्ये काही त्यांचं होतं. त्याच्यानंतर त्या परिसरातून बाहेर पडलेली ही पहिली महापालिका होती. आत्ताचं शिवसेनेचे तिकीट वाटप 2 शिवसेना आहे, आता एक नाही आहे. पण त्यावेळेसची एक शिवसेना आणि आत्ताचं काय फरक पडला, भाजपमध्ये काय फरक पडला, काँग्रेसमध्ये काय फरक पडला. कारण हा फरकाचा विषय ना. थोडक्यात एकदम फार शॉर्टमध्ये घेऊ आपण, फार लेंदी. तर पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचं कडवट हिंदुत्व प्रचंड कडवट मुस्लिम द्वेष हे आपला निवडणुकीचा अजेंडा होता. काही लोकांना निवडणुकीपूर्वी आता जसं जाळून घेत आहेत वगैरे तसे काही प्रकार तेव्हा नव्हते. काही वार्डामध्ये शिवसेनेला उमेदवारच सापडत नव्हते. मी ते लिहिलंय काही ठिकाणी. तेव्हा ते काही वार्डांमध्ये 1-2 म्हणे मी 2 ठिकाणी उभा राहतो, असं करतो तसं करतो. किंवा गिरजारा म्हाळूर त्यांना तिथं उभं केलं होतं. त्या वार्डात ते राहतच नव्हते. त्यांना जाऊन तिथं ओळख करून दिली, हा तुमचा उमेदवार आहे. तिथपासून ती सुरुवात झालेली. त्यामुळे तिथं काही विषय नाही. काँग्रेसचं त्यावेळेसचं अशी कंडिशन होती की पूर्ण मुस्लिम बहुल आणि त्याच्यामध्ये काँग्रेसनी पहिल्यापासूनच म्हणजे आज काँग्रेसचे आमदार खासदार असताना पण संघटन म्हणून काम केलेलं नव्हतं. त्यामुळे पहिल्या महापालिकेत जेव्हा ते आले
त्यावेळेस वार्डां वाईज उमेदवार देणे किंवा त्याचे छाननी करणे, तिथं उमेदवारांच्या मुलाखती घेणे अशी तयारी आम्ही तरी विद्यार्थी दशेत काँग्रेसची पाहिली ना. ते शहर अध्यक्ष अजिम खान दादामिया वगैरे त्यावेळेस होते सगळे. तर त्यांनी ते स्वतःच निवडणुकीला उभे होते, म्हणजे ते निवडून पण आले होते पहिल्या निवडणुकीत. पण असं ऑर्गनाईज महापालिका जिंकण्याचं काँग्रेसचं काही धोरण नव्हतं. हा आत्ता काँग्रेस म्हणजे मॅच हारल्यानंतर दुसरं जिंकण्यासाठी जसं करा शहरावर धावते तसं औरंगाबादची अवस्था झालेली. हा झाला काँग्रेसचा मुद्दा. तिसरा मुद्दा येतो शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपचा. पहिल्या निवडणुकीत नोवेर होते, नव्हतेच म्हणजे ते यांचे बोट धरूनच आलेले तिथं, मान्यच करा. आणि ते इतिहास आहे त्याला खूप. दुसऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा त्यांचे 7च नगरसेवक होते फक्त, मग शिवसेनेचे 30पेक्षा जास्त होते. त्यामुळे दुसऱ्या वेळेसही असंच होतं, पण बदलत गेलं पिक्चर जसं जसं. आता काय बदल झाला बघा तुम्ही, ज्या 1996ला आम्ही आता दोघांनी चर्चा केली, 96ला खैरेंच्या ऑफिस समोर लोक तिकीट मिळावं मरमर करावं म्हणून रॉकेलचे डब्ल्यू हे करत होते. आज तेच लोक सावेन म्हणजे तसेच कार्यकर्ते सावेंच्या ऑफिस समोर करतायत. हा एक सारखेपणा आहे. बदल काय झाला की शिफ्टिंग झालंय शिवसेना आणि बीजेपीमध्ये. की भारतीय जनता पक्ष कधी मागून पुढे गेला या शहरामध्ये. आपण फार राज्याचं आणि देशाचं बोलतच नाही, आपण आता शहरापुढे. तर असं हा फार मोठा बदल झालेला आहे हा भाजप शिवसेना युतीतला. काँग्रेसचं सांगितलं आहे मी तुम्हाला की काँग्रेसचं त्यावेळेसची निवडणूक आणि आता मागच्या 2 निवडणुका जर बघितल्या तर ज्यावेळेस महाराष्ट्रात काय होतं की शिवसेना आली पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये, पण शिवसेनेनंतर कोणता पक्ष महाराष्ट्रातून उदयाला आला तो MIM आहे. तो पण ह्या महानगरपालिकेतच आला, बरोबर. आणि तो पोहोचला पण दुसरीकडे राज्यभर, आणि त्याचा इम्पॅक्ट झाला सगळीकडे. त्याचे आमदार खासदार किती, पण तो ठरवतो, पाडतो, निवडून पण आणतो. त्यामुळे हे 2 पक्ष आता, हे 2 पक्षाचं आणि भारतीय जनता पक्षाचं त्रिवेणी संगमची निवडणूक आत्ताची आहे. बरोबर. जसं वरकड म्हणाल तसं पहिल्या इलेक्शनमध्ये काय झालं, सामान्य लोकांना उमेदवारी मिळाली. शिवसेनेने सामान्य लोकांच्या घरात सत्ता नेली. म्हणजे तुम्ही पहा, खैरे कोण होते निवडून नगरसेवक व्हायच्या आधी, किंवा बंडू कोण होते, किंवा अविनाश कुमार कोण होते, हे सगळे बजाजमध्ये कामगार होते. म्हणजे सुभाष पाटील असतील किंवा शिवसेनेच्या नारायण फत्ते लष्कर म्हणजे ज्या लोकांचं काहीच अस्तित्व नव्हतं. हे लता दलाल या गोळ्या विकणाऱ्या होत्या, शिशुविहार शाळेच्या बाहेर त्या ज्या गाड्या आजही बसतात तिथे त्या बसून गोळ्या बिस्किट विकत होते. अशी सामान्य लोकांना सत्ता मिळाली, आणि त्या सत्तेचं रूपांतर गेल्या 30 वर्षात आपण जे पाहतो ते जेव्हा त्याच्यातला पैसा आणि सत्ता दिसायला लागली त्याच्यानंतर हे राजकारण आता बदललं. आता मग प्रत्येकाला वाटतं की मी नगरसेवक झालो की माझ्याकडे फॉर्च्युनर पाहिजे, माझ्या घरासमोर माझा बंगला पाहिजे, माझं घर पाहिजे. ही प्रत्येकाची आत्ताच्या यंग कार्यकर्त्यांमधली हीच भूमिका ठेवून लोक राजकारण करतात. आणि ही कोणी दाखवलं, हा वेग कोणी दाखवला, याच्यात सगळे जण दोष आहेत. म्हणजे ह्याच्यातनं शिवसेनाला टार्गेट करता येतं, पण शहराच्या जेव्हा 30 वर्षे सत्तेचा इतिहास पाहतो त्याच्यात मॅक्झिमम काळ हा शिवसेनेच्या ताब्यात ही सत्ता राहिलेली. आणि शहराचा म्हणावा तसा विकास, म्हणावा तसा या शहरामध्ये पोटेन्शियल, मी दरवेळेस म्हणतो की या शहरामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, त्याचं राजकीय नेत्याने सुद्धा, हे झकेरिया सोडले तर कोणी त्याचं श्रेय घेऊ नये. एकच झकेरिया की ज्यांनी या शहराचा खरोखर विकासाच्या दृष्टीने त्यांनी काही पावलं उचलली आणि ती आज आपल्याला त्याची फळं दिसतात. पण तसा कोणत्याही राजकीय नेत्यांनी याचा कुठलाही, आता तर कबाडा वाजवून टाकलेला आहे शहरात. आणि हे वाजवण्यामध्ये हे सगळे लोक दोषी आहेत. याच्यात सत्ताधारी पण विरोधी पक्ष, कारण की महापालिका वरकडांनी कव्हर केलेली आहे जी ऑफबीट, म्हणजे जेव्हा निधी येतो तेव्हा तो वाटप कसा करायचा आणि आपल्याला किती पैसे मिळणार ह्याच्यावर लोक ठरवत असतील. मारामार झाले त्याच्यावर महापालिकेमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये, जनरल बॉडीमध्ये. म्हणजे हे लोकांसाठी चाललं की टक्केवारीसाठी चाललं, थोडक्यात हा मुद्दा आहे. हा खूप बेसलाईन मुद्दा आहे. म्हणजे हा लोकांसाठी नगरसेवक होतो की टक्केवारीसाठी नगरसेवक होतो, आणि जेव्हा तिकीट अशी वाटली जातात त्यावेळेस जे लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत अभय निकाळजींचं, त्या मुद्द्याकडे म्हणतो की लोकांसाठी जे झटणारे कार्यकर्ते, नगरसेवक कशाला पाहिजे तुम्हाला? रात्री तुमचा मुलगा आजारी पडला, त्यांनी दवाखान्यात जायला मदत केली पाहिजे. तुमच्या घराला पाणी आलं नाही, त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. रस्त्याला प्रॉब्लेम आला, कचरा कुंड्या साफ होत नाही, असे नगर, म्हणजे अभय निकाळजींनी आता जे फॉर्च्युनरचे उदाहरण सांगितलं ना, नगरसेवक जर फॉर्च्युनर दाखवत असेल मतदारांना, तर मग तो गल्लीत फिरणारा जो कार्यकर्ता आहे त्याने काय करायला पाहिजे? त्याने फक्त बूथवर चिठ्ठ्या घेऊन लोकांना मतदान करायला पाठवायचं मध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगतो, याला जोडून सांगतो की हे शहर जे आहे, या शहरातल्या पाणी प्रश्नावर कोणीच काम केलं. म्हणजे भावसिंगपुरातला एक आमचा मित्र नगरसेवक आहे, तो असं सांगतो की तुम्हाला नगरसेवक व्हायचं असेल त्याच्या वर्षभर आधीपासून तुम्हाला टाकीवर झोपायला लागतं. हा,
आणि खरी गोष्ट आहे ती, वस्तुस्थिती आहे. तो आता दुसऱ्यांदा इलेक्शन लढवतोय बरोबर. आणि का झोपावं लागतं, तर ती टाकी भरली की आपल्या वॉर्डातले जेवढे लोक आहेत तेवढ्यांच्या घरात पाणी जावं म्हणून टाकीवर झोपावं. औरंगपुरातला एक नगरसेवक जो म्हणजे नगरसेवक ऑफ मेंबर होता, रात्री 12ला पाणी यायचं. तो म्हणायचा की मी रात्री 12 लोकांच्या कड्या वाजवून सांगायचो, पाणी आलंय रात्री 12 वाजता, दिवसा नाही. रात्री. रात्री 12 वाजता जेव्हा तुम्ही घराची कडी वाजवून सांगत असताल तेव्हा त्या घरातली सिच्युएशन काय असते. म्हणजे बरोबर. असं सांगतात की पाण्याच्या वेळांवरनं माणसाची मानसिकता बदलते. म्हणजे नाही, अजून पण येतं ना रात्री बेरात्री पाणी. रात्री पाणी येतं. रात्री आणि बेरात्री पाणी येतं. हे फक्त डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम बरं का, म्हणजे आता वरकडांना माहिती आहे, हा. इथे प्रॉब्लेम पाण्याचा नाहीच आहे. आपल्याकडे Even वितरण if- व्यवस्था नाही फक्त. हा, जायकवाडी धरणामधल्या पाण्याचा किती इश्यू आहे, हा झिरो आहे, झिरो. म्हणजे तो तिथं पाणी नाही धरणात किंवा वरून पाणी सोडत नाही हे जे सांगतात हे खोटं आहे सगळं काही. आणि असो नसो तुम्हाला फक्त पाणी वाटप करता येत नाही प्रॉपरली, म्हणून तुम्ही लोकांना 8-10 दिवसानंतर पाणी द्या. आता तुम्ही एक काम करा, तुम्हाला अगदी सोपं करून सांगतो. तुम्ही हे हातात ग्लास घ्या पाण्याचे, ती घ्या. मी पाण्याचा प्रश्न सांगतो तुम्हाला. आपल्या शहराला पाहिजे हे 3 ग्लास पाणी. करेक्ट. आपल्या शहरात 48 तासामध्ये येतं फक्त 1 ग्लास पाणी. पाणी आणि हे 2 ग्लास हा झाला डिस्ट्रीब्युशनचा. 2 ग्लास पाणी आपण मायनसमध्ये का बरं आहोत, तर धरणात पाणी आपण आणू शकत नाही इथं. आता हे 1 ग्लास पाण्यावर आपल्याला वाटप करायचं आधी, नंतर ते पाणी आल्यानंतर ते वाटप परत, करायचं. नंतर ते वाटप. बरं, ते झालं जायकवाडी बसून तर संभाजीनगरपर्यंतचा विषय. पण आज संभाजीनगरमध्ये आल्यानंतर पुन्हा आणखीन विषय की टाकीत आलेलं पाणी जेव्हा आपण डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा ते वाटण्याला सुद्धा मर्यादा आहेत. 1 तास लाईट गेली, पाणी पुरवठा 8 तास खंडित होतो. जायकवाडीचा पाणी पुरवठा जर 1 तास खंडित झाला, आणि ते ग्रामीणमध्ये येतं, तिकडे 100% लाईटिंगचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण जे 1 ग्लास म्हणतो ते 1 ग्लास पण येत नाही. हे 1 ग्लास 1 दिवसात यायला पाहिजे, ते 2 दिवसात येतं. डिस्ट्रीब्युशन इज अ प्रॉब्लेम. आणि मी दुसरी- सोपं करून सांगितलं म्हणजे- लोकांना, अगदी- अगदी- सहज सुचलं ते समोर. पटणारं उदाहरण आहे. हा. आणि दुसरी गोष्ट सांगतो की जी जुनी पाईपलाईन होती ती त्याच व्यासाची टाकली असती तर तुम्हाला जो आता 2000 कोटीचा खर्च होणार आहे त्याचा भुर्दंड आपण सगळेजण भरणार आहोत. की आपल्याला म्हणजे एक ग्लास पाणी पिण्याची किंमत 20 रुपये लागणार. म्हणजे तुम्ही आंघोळ करताना विचार करा, प्रत्येक संभाजीनगरच्या राहणाऱ्या सगळ्या लोकांना मी असा विचार करतो किंवा 150 लिटर पाणी माणसाला एका दिवसात 145 लिटर ॲव्हरेज. ॲव्हरेज प्रमाण. 150 आपण पकडून ना, थोडं हा, जास्त हा. 150 लिटर पाणी मल्टिप्लाइड बाय तुमचा 1 लिटर पाण्याचा खर्च 40 रुपये, 15 चोक 60. म्हणजे दिवसाला तुम्ही 6000 रुपयाचं पाणी एका माणसावर खर्च करणार. आणि हा सगळा इश्यू कशासाठी आहे, तर हे पुन्हा तोच मुद्दा आहे की 2000 कोटीची जलवाहिनी का टाकायची, तर ती टक्केवारी या लोकांना मिळाली पाहिजे. म्हणजे पाणी येईल की नाही माहिती नाही, पण काही लोकांच्या घरात लक्ष येईल. नक्कीच येणार. 100%. नक्कीच येणार. त्याच्यावर आमदारकीचं इलेक्शन होणार. म्हणजे एक स्टँडिंगचा चेअरमन दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन एक खाजगी कंपनीची केबल लाईन टाकायसाठी त्याला जे काही पैसे मिळाले कोट्यावधीमध्ये, त्याच्यात तो आमदार झाला. आणि हे छातीटोकपणे सांगतो, मला ते केबल टाकायचे पैसे मिळाले होते त्याच्यात मी आता आमदार झालो, असं तो सांगतो. शोधायला पाहिजे हे असं कोण बोलतं ते. ते आता सगळ्यांनाच माहिती आहे, ते नाव स्टँडिंगचा चेअरमन होता तो आणि नंतर तो आमदार. करेक्ट. पण ठीक आहे, अशी उदाहरणं आहेत. खूप उदाहरणं आहेत अशी. नाही, आणि पण याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता नावाचा जो मनापासनं एखाद्या पक्षाची विचारसरणी असेल किंवा त्याला फॉलो करणारा असेल, तो सर्वसामान्य कार्यकर्ता प्रत्येक वेळा मरतानाच दिसतो, अशी काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे? प्रत्येक पक्षाचं, कुठल्याही पक्षाचं असो. त्याला संधीच नाही ना, आता आवाज व्हायचंच नाही त्याचा, तर कसं काय होईल? का नाही पण? मग तुला आता तुम्ही समजा तुला इलेक्शन लढायचं, काय पाहतात त्याच्याकडे, तर तुझी पेइंग कॅपॅसिटी आहे, मग तू खर्च करायची तयारी आहे. पण मला तर असं कळलं होतं की राजकीय पक्ष पैसे देत असतात निवडणूक लढायला. त्यांचा पैसा येतो, पण शेवटी काय असतं की पक्षाला पैसा द्यायचा, पक्षाकडनं पैसा घ्यायचा आणि परत निवडून आल्यानंतर पुन्हा पैसा द्यायचा. कमवायचा आणि परत द्यायचा. पक्षनिधी. पक्षनिधी हा जो पायंडा आलेला आणि सगळ्याच पक्षाने आणला तो. आता काय त्याला आपण अपवाद दगड- नाही आधीच बा. म्हटलं, दगडापेक्षा वीट मऊ अशी अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळं करप्शन हा खूप मोठा विषय आहे. आणि तो सगळीकडेच आहे, म्हणजे स्थानिक पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत. AIMIMचा आपण मगाशी उल्लेख केला आणि रफिक झकेरियांचाही उल्लेख झाला. मधल्या एका इलेक्शनमध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणा किंवा औरंगाबाद शहर म्हणा,
इथल्या नागरिकांनी आपल्याला आणखीन एक रफिक झकेरिया मिळणार आहे या उद्देशाने वोटिंग केलं होतं का? काही प्रमाणात झालं होतं ना तसं, काही प्रमाणात झालं होतं. म्हणजे सर्वाधिक म्हणजे ओव्हरऑल तर आपला हिंदू मुस्लिमच झालं ना. निवडणुकीचा निकाल आपण जर बघितला तर ओव्हरऑल मतदान हे हिंदू मुस्लिमच झालेलं आहे. 88 नंतर अशी कोणतीच निवडणूक हिंदू मुस्लिम मतदान झालं नाही आपल्याकडे. हे दुर्दैव आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. ते टाळणार आहे का आपण जरी बोललो तरी टाळायला पाहिजे का पाळायला पाहिजे, पण ते होतं तसं. पण काही जणांनी तसा विचार केला होता आणि तसं मतदान झालेलं आहे. पण म्हणजे असा वोटर आहे की जो असा विचार करतो की असं व्हायला पाहिजे. त्याचे उदाहरणं सांगता येतील तसे. म्हणजे तसं सांगायचं तर अविनाश डोळस लेफ्ट फ्रंटमध्ये असणारे, त्यांना जवळपास 90,000 मतं मिळाली. 90,000 मतांनंतर थर्ड फ्रंटच्या म्हणजे जे चळवळीचं सेंटर मानलं जातं, आता तुम्ही औरंगाबादचा उल्लेख केला म्हणून औरंगाबाद हे चळवळीचं सेंटर आहे. आणि डाव्या चळवळीतल्या सगळ्या घटना ज्या काही आहेत, म्हणजे नामांतराचं आंदोलन असो, मराठवाडा विकासाचं आंदोलन असो, किंवा त्याच्या आधीच त्याच्यानंतरचं ब्रॉडगेजचं आंदोलन असो, हे सगळे आंदोलनं या शहरातनं लढलेली आहेत. राज्याच्या म्हणजे चळवळींचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या खालोखाल डाव्या चळवळींचं मोठं सेंटर आणि कार्यकर्त्यांचं वसलेलं मोठं जाळं या शहरात असताना सुद्धा दुर्दैव असं आहे की या शहरामध्ये त्या चळवळींनी पाय रोवले नाही. आणि आता तर त्यांच्याकडे कार्यकर्ते पण नाही. म्हणजे आता त्यांच्या मिटिंग्स पाहिल्या तर समाजवादी किंवा मार्क्सवादी किंवा गांधीवादी ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगला ठरलेलेच लोक, ठरलेले चेहरे आणि ठरलेल्याच गोष्टी, त्याच्या बाहेर ते गेलेलेच नाही, की चौकट तोडू शकले नाही. आणि दुसरा मुद्दा जो आहे की हिंदू मुस्लिम, तर त्याच्यामधला जो एक पार्ट आपण बोलायचा राहिला, तो वरकड सुद्धा बोलते की 27 वॉर्ड असे होते की ज्या वॉर्डांमध्ये शिवसेना बीजेपी उमेदवारच देऊ शकत नाही. मुस्लिम वॉर्ड होते आणि तिथं एकतर दलित किंवा मुसलमान असे निवडून यायचे आणि ती संख्या जास्त होती. आणि या शहराचं बॅकग्राऊंडमध्ये असं आहे की रिपब्लिकन पक्षापैकी भारिप बहुजन महासंघ म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या गटाचं या दलित चळवळीतल्या म्हणजे दलित पॉकेट्समध्ये त्यांचं प्राबल्य राहिलेलं आहे आणि त्यांचे नगरसेवक सगळ्यात जास्त राहिले. नाही, हा यांचा मुद्दा खूप बरोबर आहे. कारण काय होतं, परसेप्शन मुंबईमधले पत्रकार असतील किंवा बाहेरचे शहराचे पत्रकार असतील, आता अभय निकाळजेंनी सांगितलेला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. 27 वार्डात नगरसेवकांना उमेदवारच मिळत नाही यांना. याचा अर्थ हा 27% जरी झाला तरी 40% नगरसेवक आत्ताची सुद्धा जी महापालिका येणार आहे त्यामध्ये सुद्धा आहे ना, तर शिवसेना भाजप आणि 2 शिवसेना आणि भाजप सोडून 40% नगरसेवक साधारण या पक्षाचे असणार आहे. 60%पुरते मर्यादित आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की शहर सर्वांचं आहे. याचा विचारच करत नाही आपण. आपण काय करतो की भाजपची ताकद वाढणार की शिवसेनेची ताकद वाढणार. आपण 40% म्हणजे खूप मोठा वर्ग आहे की जो तुमच्या पलीकडचा वर्ग आहे आणि ते या शहराचा एक पार्ट आहे. 40% भाग हा शहरात येतो तुमच्या. पण विकासाच्या विषयाची चर्चा करताना तो 40%चा दुर्लक्षून चालत नाही तुम्हाला. त्यांना तुम्हाला सहभागी करून घेता आलं पाहिजे, त्यांना तुम्हाला सोबत घेता आलं पाहिजे. त्यांचे काय प्रश्न आहे आणि आपले काही प्रश्न वेगळे नाहीत ना. ते शेवटी शहरात येते. इकडचा माणूस तिकडे जाणार, तिकडचा माणूस इकडे येणार. पाणी या शहरात सर्वांसाठी येणार, रस्ते या शहरात सर्वांसाठी होणार आहे. त्यामुळे हे जे वर्णन येतं की शिवसेना वरचढ की भाजप वरचढ, आधी त्याला सुद्धा छेद द्यायची गरज झालेली आहे आता. आणि ही भूमिका म्हणजे गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी, आता जी लोकसभा झाली, इलेक्शनच्या आधी उद्धव ठाकरेंची जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आमचं भांडण मुसलमानांशी नाहीच. आणि 2 भूमिका उद्धव ठाकरेंनी खूप स्पष्टपणे सांगितल्या. एक, शेंडे आणि जानव्याचं हिंदुत्व आम्हाला नको आहे. आणि दुसरी जी भूमिका होती ती ही की मुस्लिमांशी आमची दुश्मनी नाही, तो या देशात राहतो, तो मुस्लिम आमचा. आणि ही जी भूमिका आहे ही शिवसेनेच्या लोकांना म्हणजे शिवसेनेची ही भूमिका पटल्यामुळेच आता तुम्ही पाहत असताल की रशीद मामूसारखा एक माजी महापौर हा काँग्रेस म्हणजे वेगवेगळ्या आंदोलनात राहिलेला माणूस, रिक्षा चालक असणारा माणूस जो महापौर झाला या शहराचा, किंवा प्रदीप जयस्वालसारखा माणूस किंवा किशनचंद दनवानीसारखा माणूस, हे लोक कोण होते, काय यांचे बॅकग्राऊंड्स आहेत, हे कसे काय इथपर्यंत गेले. आणि हे सगळं नवीन पिढी पाहत आली. म्हणूनच या शहरामध्ये तेवढ्या टोकाची म्हणजे न करो की आम्ही बोलत होतो आता आपल्या डिस्कशनच्या आधी, न करो की असं होऊ नये. आणि वीक पोलीस यंत्रणा आहे सध्या, म्हणजे औरंगाबादमधली सगळ्यात विकेस्ट यंत्रणा कोणती असेल तर पोलीस यंत्रणा. त्याच्यामुळे या इलेक्शनमध्ये हे बोलणं खूप वाईट आहे. असं होऊ नये असे आमचे म्हणजे आपल्या तिघांची इच्छा आहे. कारण आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आपण घटनेला मान्य करणारे आहोत, कायद्याच्या चौकटीत आपण बोलतोय. तरी सांगतो की या इलेक्शनमध्ये
लोक एकमेकाच्या अंगावर जाणार, प्राणघातक हल्ले होऊ शकतात. प्राणघातक हल्ले असं होणार, त्यांना थोडक्यात आणि असं म्हणतात. कारण टोकाचे आणि- प्रचाराची यंत्रणा वापरली जाणार. शेंडी जानव्याचं हिंदुत्व नको असं म्हटल्यानंतर काही विशिष्ट वर्ग दुखावला जातो, मग तो कोणासोबत असतो? त्यांना त्याची फिकर नाही ना, त्यांचं म्हणणं आहे ना स्पष्टपणे. म्हणजे नाही, तो मतदार कोणासोबत जातो असं माझं मत आहे. तो मतदार नकोच आहे ना त्यांना. म्हणजे जेव्हा त्यांनी ती भूमिका मांडली, हे पहा, कुठलाही राजकीय पक्ष जेव्हा एखादी भूमिका मांडतो त्या भूमिकेची ठाम राहतो. तर तुम्ही परवाच आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकलं असेल, त्याच्यात सुद्धा त्यांनी हाच मुद्दा मांडलेला. हा मुद्दा मांडताना त्यांना हे माहिती आहे की आम्हाला हे नको आहे, यांचे लोक नकोच आहेत. जसं आत्ता वरकड म्हणाल की 40% तुमच्या शहरातला 40% मुस्लिम वोटर हा तुम्ही गृहीतच धरत नाही. का धरत नाही? किती मोठा प्रॉब्लेम आहे हा. बरं, हे कोण गृहीत धरत नाही? आता जे भांडतायत ते कुठल्या बाजूला? म्हणजे थोडक्यात सामनाच्या भाषेत बोलायचं तर औरंगाबाद म्हणजे ग्रीन बेल्ट आणि भगवा औरंगाबाद असं असं समजा बोलायचा प्रयत्न केला तर ती सिटी चौकापासून सुरू होणारी जी लाईन आहे, म्हणजे महापालिकेच्या पाठीमागचा जो रस्ता आहे, रस्त्यापासून तर रोशन गेट पर्यंतची जी लाईन आहे, ही इकडची जी लाईन आहे म्हणजे उजव्या बाजूची लाईन, ती सगळी हिंदुत्ववादी, आणि डाव्या बाजूची लाईन ग्रीन बेल्टच म्हणतात त्याला ग्रीन सगळ्या. बेल्टच म्हणतात. आणि हिरवा हेदोस म्हणून आपण किती वेळेस पेपरमध्ये छापतो. आणि खरी वस्तुस्थिती काय आहे तर तुम्हाला त्या लोकांना अट्रॅक्ट करायचं, आणि हे 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 करायसाठी काँग्रेसनी नाही पण शिवसेनेने ज्या पद्धतीने एफर्ट्स घेतले ते एफर्ट्स लक्षात घेण्यासारखे. शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेची, बरं, शिवसेना आता 2 असल्यामुळे पुन्हा ते बोलताना वारंवार स्पष्ट करावं. आणि ही भूमिका मुस्लिम लोकांनी मान्य केलेली या शहरातल्या. तरी तुम्ही नाव बदला नाही तर काय करा. आणि भाजप हा कधीही हिंदुत्ववादी या शहरात होता व तशी भूमिका यांनी घेतलेली आहे. आता एक आमदार आहेत की जे घंट्या वाजवतात सगळ्या मंदिरात जाऊन, दर शनिवारी, दर सोमवारी, दर मंगळवारी जाऊन करतात. त्यांनी हिंदुत्व सिद्ध होत नाही. माझ्या इतका कट्टर हिंदू कोणी नाही असं तो बोलणारा माणूस आहे. तसं होत नाही हो सर. तुम्ही हिंदुत्व सिद्ध करायसाठी तुम्हाला नारायण फतेह लष्कर व्हावं लागेल. जेव्हा दंगल उसळलेले असताना ज्या पद्धतीने त्यांनी हल्ले रोखले चिलीपुऱ्यामध्ये, म्हणजे जिथं बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर तो उभा होता, ज्याच्या अंगावर वार झाले अशा शिवसेनेतले अनेक लोक आहेत. प्रदीप जयस्वालचं उदाहरण. प्रदीप जयस्वाल आता काय फेवर वगैरे करायचा करायचा विषय नाही. विषय मोकळ्या डोळ्याने पाहिलं 6 डिसेंबरला प्रदीप जयस्वाल असे सिटी चौक पोलीस स्टेशनच्या बॉर्डरवर उभा राहून तिकडच्या लोकांशी बोलत होते, इकडच्या लोकांशी बोलत होते. मी पहिला लोकप्रतिनिधी पाहिला की दोन्ही बाजूला बोलत होता आणि शांतता ठेवा असं लोकांमध्ये जाऊन सांगत होता. आम्ही डोळ्याने बघितलेलं बोलायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आणि 99ची दंगल ही शहरातली शेवटची दंगल. करेक्ट. त्याच्यानंतर जातीय तणावाच्या अनेक प्रयत्न अनेक छुप्या मार्गाने झाले. आता ते राम मंदिराचं उदाहरण घेऊ आपण. कराडपुऱ्यात त्याच्या बाजूचे सगळे मुसलमानाचे दुकान आहेत, आणि तुम्ही कसं सांगता की राम मंदिर धोक्यात आहे म्हणून? आतापर्यंत नाही. हा, आणि या शहरामध्ये ना संघाची चळवळ, RSSची चळवळ कधी रुजली किंवा ते पाय धरू शकली, किंवा भाजपची मुवमेंट आत्ता जे आहे म्हणजे जातीवाईज बोलायला लागणार आहे. कारण की हे शहर इलेक्शनच तसं म्हणाल्यावर तुम्ही काय करणार? तर OBC हा फॅक्टर जो आहे हा शिवसेनेचा वोटर राहिला पहिल्यापासून. आणि बेसिक जो आहे म्हणून त्यांना शेंडे आणि जानवे नको. अगदी तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर सांगायचं तर अगदी स्पष्ट भाषेत त्यांचं म्हणणं आहे की तेल्या तांबोळ्यांच्या ह्याच्यावर आम्ही पक्ष चालवतो आणि ते राजकारण किंबहुना ती प्रबोधनकार ठाकरेंपासून त्यांचं भूमिकाच ती आहे. म्हणजे स्पष्टच आहे ते. आणि प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेबांच्या बरोबर म्हणजे आंबेडकरांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं होतं आत्मनिर्मूलनासाठी. इव्हन त्यांच्या चरित्रामध्ये आहे की त्यांना खाली बसून पंक्तीत जेवावं लागलेलं आहे बाळासाहेबांना आणि प्रबोधनकारांना. तर ते सगळं काही चटके त्यांना माहिती आहे. करेक्ट. आत्ताचं जे भांडण आहे, आपण जर समजा विभागणी जरी स्पष्ट शब्दांमध्ये म्हणालो तर पोळीचे समजा 2 भाग केलेले आहे, तर एक अर्धी पोळी तिकडे आहे, अर्ध्या पोळीमध्ये तर किती पक्ष आहेत आणि त्यांच्यात भांडणं चाललेत, प्रत्येकाला किती घास मिळणार ते माहिती नाही आहेत. पण ती जी अर्धी पोळी तिकडे आहे त्याच्यामध्ये पण भांडणं आहेत का नाही आहे की ते निर्विवाद एक हाती सत्ता आहे? तिकडे पण आहे ना सेम. अरे माणसाची प्रवृत्ती बदलते का? तिकडे मतांतर आहेत. म्हणजे 88 पासूनच आपण घेऊ दे. म्हणजे मी आबाईंनी सांगितलं असं की महापालिका ज्यावेळेस
शांताराम काळे पहिले महापौर झाले. नंतर असा एक विचार आला होता की एक मुस्लिम नगरसेवक इतके आलेले आहेत महापालिकेत, एक नगरसेवक द्यायला पाहिजे आपण. एक नगरसेवक महापौर पदासाठी उमेदवार म्हणून नाही दिला. कारण काय झालं की भारिप बहुजन महासंघाचे आणि इतर लोकांनी असं स्पष्ट सांगितले की आपण जर असं क्रायटेरिया लावला तर मग आपण वेगवेगळ्या काय कॅटेगरीसाठी ते महापौर पद देत राहू आणि मग आपल्यात परत भांडणं होतील. त्याच्यामुळं पक्षाची पॉलिसी ठरवलं काँग्रेसचा, त्याच्या मागे जा नाही तर बाहेर पडा. त्याच्यामुळे भारी शिवसेनेसोबत गेलता एका निवडणुका असं होतं. त्याच्यामुळे भांडणं नाही का, ते वैचारिक भांडणं आहे, कधी खरोखर भांडणं होतात, काही मुद्द्यांवर होतात. त्याच्यामुळे तिकडेही तसंच आहे. त्यामुळे ते 40% एकत्र येत नाही. तिथं वेगवेगळे नगरसेवक वेगळे आत्ताही आता म्हणजे आता बोलताना करायला पाहिजे की अभय निकाळजेंनी ते सांगितलं ना की मुस्लिम वोटर उद्धव ठाकरेंच्या बाजूला ते उद्धव ठाकरेंची बदललेली आहे. तर आता माझं पण निरीक्षण असं आहे की ज्या वार्डामध्ये MIMच्या उमेदवाराचं फारसं काम नाही किंवा MIMचा उमेदवार निवडून येत नाही किंवा 22-25 वार्ड आहेत, ते राहिलेले 8-10 वार्ड असे आहेत की तिथं मुस्लिम मतदान आहे पण ते फार सायलेंट वोटर आहेत, तिथं त्यांचं काही फार परिणाम नाही पडणार. असं जे वोटिंग आहे ते उद्धव ठाकरेच्या पक्षाकडे जाऊ शकतं. म्हणजे जिथं त्यांना माहिती आहे की आम्हाला MIMचा कॅन्डिडेटच नाही इथं आणि मग आम्हाला मतदान तर करायचं, पण ते मतदान मात्र त्या 8-10 वार्डामध्ये जाऊन ऍडव्हान्टेज उद्धव ठाकरे आजच्या घडीला. म्हणजे जसं पुंडलिक नगर वगैरे म्हणजे भागामध्ये असं आहेच, मिक्स वसाहत आहे, मिक्स वसाहत आहे किंवा गारखेडा आहे किंवा उस्मानपूर आहे किंवा मी तुम्हाला संख्येने सांगितलं. पॉकेट सांगतो ना की Pocket, हा. जसं चिस्तिया कॉलनी आहे की ज्या पॉकेट्समध्ये म्हणजे जोपर्यंत भाजप शिवसेनेचं बोट धरून होते तोपर्यंत भाजप कुठे होती, तर त्या ठराविक एरियात होती. कुठला एरिया, तर तो सुरू व्हायचा उस्मानपुऱ्यापासून आणि परत जायचा तो त्या शहानूर मियाँ दर्गाच्या चौकापासून तर गजानन महाराज मंदिराच्या पासून तर परत पुन्हा क्रांती. अशा एवढ्या पॉकेटमध्ये भाजप सीमित होती, ती कधी वाढू शकली नसती. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणावा असं सिडको अडतो, या ठिकाणी मुस्लिमांची गरज नाही. सिडकोच्या पूर्ण वसाहतींचा आज पूर्ण तुम्ही आढावा घेतला तर सिडकोच्या वसाहतींमध्ये मुसलमानाचं घर दाखवा मी तुम्हाला सांगतो की अगदी खूप रेअर केसमध्ये आहे. अदरवाईज सगळे हिंदू आणि ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. पुन्हा सांगतो हा मुद्दा पुन्हा इथे आहे की महेश माळवतकर गाव कुठलं, नाशिक. खानदान कुठलं, नाशिक. कोकाटे गाव कुठलं, नगर. म्हणजे तुम्ही मूळ काढायला गेले तर त्याच्यापैकी या मराठवाड्यातले लोक नाहीच आहेत. सगळे कुठून तरी बजाज जेव्हा सुरू झालं तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत, इथं स्थायिक झाले आणि त्यांच्या मार्फत हे सगळं काही वाढत गेलेलं आहे राजकारण. मूळ जो या शहरातला निवासी आहे तो कधीही कम्युनल नव्हता, कधीच नव्हता. त्याच्याशिवाय होऊ शकत नव्हतं. म्हणजे आजही घरामध्ये मराठी घरांमध्ये, मराठी म्हणण्यापेक्षा मराठी होणे, मी जातीचा उल्लेख करणार नाही किंवा धर्माचा उल्लेख करणार नाही, हिंदी भाषा बोलली जाते. अनेक ठिकाणी इव्हन मित्र आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही हिंदीत बोलायचो. अजूनही बरं अजूनही आहे. नाही, मला तर या शहराचं कौतुक असं वाटतं की ते घरात मराठी, बाहेर हिंदी आणि कार्यालयात इंग्लिशमध्ये बोलणारं अशी ती मिक्स कल्चर आहेत. पण त्यालाच आपण दखनी कल्चर म्हणत होतो ना. बरोबर. पण मग आता हे असं दखनी कल्चर तरी बघायला मिळेल का, सगळा काला बघायला मिळेल सभागृहामध्ये. यांचे थोडेसे त्यांचे थोडेसे त्यांचे विरोधी पक्ष नावाचा पक्ष असेल, पहिला प्रश्न असेल. आणि मग सत्ताधारी पक्ष कोणी असेल की नाही. सत्ताधारी एक नाही होत नाही. एक नाही, तेच म्हटलं कालाच असेल सगळा. तो कालच असतो. काला असणार. मग याच्यामधनं विकास होईल. समजा आला जरी समजा तरी होईल का असा पण विचार ना. दोन्ही प्रश्न करेक्ट. बेसिक याच्यावर येऊ आपण की विकास काय, विकासाचं डेफिनेशन काय, असा पहिला मुद्दा या शहरासाठी. माझं म्हणणं काय आहे की तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट तुमच्या हातात आहे का. लोकल ट्रान्सपोर्ट ही या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटची जबाबदारी करेक्ट आहे का, नाही. नाही. दुसरी आरोग्याची, ती आहे का, नाही. तिसरी ड्रेनेज लाईनची आहे का, नाही. चौथी पाण्याची आहे. सर्वात जास्त बोल तर विश्वविख्यात आहे. तर ती जगविख्यात होईल काही दिवसांनी. म्हणजे लातूरला ट्रेननी पाणी नेलं होतं, तुम्हाला इथे हेलिकॉप्टर आणावं लागतं. करेक्ट आहे. या ज्या बेसिक नीड्स आहेत या नीडमध्ये रस्ते तर आपण गृहीतच करू नये. रस्ता, कचरा वगैरे या विषयावर बोलायचं नाही. कारण की ते नाहीच. म्हणजे त्याच्यातलं सुंदर उदाहरण सांगतो. रस्त्यावर प्रक्रिया करणारे सेंटर्स उभे राहिले 7.
मोठं इंटरेस्टिंग उदाहरण आहे बरं का. ते 7 सेंटर्स चालवायला घेतले बाहेरच्या लोकांना, राज्याच्या बाहेरच्या लोकांनी ते 7 सेंटर चालवायला घेतले. आता गंमत काय, यंत्रणा उभी करून दिली महापालिकेने, कचरा आणून देणार महापालिका, फ्लश कोण करणार, त्या यंत्रणेचे लोक, त्यांनी ठेवलेले एम्प्लॉईज करणार, आणि पैसे कोण कमवणार, उलटे पैसे महापालिका त्यांना देणार. आता तुम्ही मला सांगा, ह्या असं मॉडेल, रोल मॉडेल अजित पवार जे स्वतःला विकासाचं मॉडेल समजतात त्यांच्यासमोर ठेवा. असं या शहरामध्ये टेंडर निघालं की जे यंत्रणा त्यांचीच, मशिनरी त्यांचीच, कच्चा माल तेच आणून देणार आणि विकतही तेच घेणार आणि पैसे मात्र ते कॉन्ट्रॅक्टरला देणार. तो दुसरा मुद्दा याच्यात एक आहे की आता जगभरामध्ये जे स्मार्ट सिटी वगैरे असे वेगवेगळे प्रकल्प येत आहेत अमुक आहे, त्याच्यामध्ये काही महापालिका आहेत. तर माझ्याकडनं कदाचित नाव चुकेल त्याच्यामुळे मी महापालिकेचं थेट नाव घेत नाही, पण आहे ना आपलं- महाराष्ट्रातल्या काही महापालिका अशा आहेत की आपण जो ओला कचरा सुका कचरा ही जाहिराती करतो ना, ओला कचरा सुका कचरा, अमुक करा तमुक करा, वेगळा साच करा, लोकही करतात. त्याचं म्हणणं असं की तुम्ही ओला करा सुका करा, एकत्र कचरा आम्हाला द्या. कचरा फक्त रस्त्यावर टाकू नका, जसा तुमच्या घरातून कचरा येतो तसा तुम्ही आमच्याकडे जमा करा. अशी टेक्नॉलॉजी याच्यावर तुम्ही तपासून बघा. ही मुलाखत झाल्यानंतर हे तंत्रज्ञान ऑलरेडी काही महापालिकेने केलेलं आहे, मी जबाबदारीने सांगतो. त्यानंतर जे काही कचरा गोळा होतो, संकलित होतो, त्यातला तो ओला कचराही बाजूला केला जातो, सुकाही बाजूला केला जातो आपोआप ऑटोमॅटिकली. त्याच्यावर प्रोसेस पण होतं, त्याचे काय वापर करायचा तोही होतो आणि कचऱ्याची विल्हेवाट लागते. या महापालिकेने ते का केलं नाही, आणि या महापालिकेला किती लोक अप्रोच झाले आणि त्यांनी मला नंतर काय सांगितलं, हा खाजगी विषय. त्याच्यामुळं ते लोकांनी प्रपोजल दिलेलं आहे इथं. किमान आता नवीन येणाऱ्या, आता आपण चर्चाच करतो आहोत काही चांगल्या घडायला पाहिजेत, या त्यांना विनंती करायला पाहिजे सगळ्या नागरिकांच्या वतीने. आपण दोघं तिघं म्हणजे शहराचे नागरिक नाही, पण एक नागरिक तरी आपण जरूर आहोत. त्यामुळे एक मोठा गट जाऊन हा अशा पद्धतीचं कचऱ्याचं विल्हेवाट लावायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. लोकांचे आता कंत्राटदाराचा विषय आला तर कंत्राटदारही बाजूला जातो, सगळ्याच बाजूला जातो. तुम्ही यंत्रणा उभा राहा, सगळंच वेगळा करते ना कचरा. या शहरामध्ये जसं पुण्यामध्ये नागरिकांचा दबाव गट आहे, किंवा नाशिकमध्ये आता या तपोभूमीसाठीचा एक वेगळा दबाव गट निर्माण झाला. ह्या शहरामध्ये नागरिकांचा असा दबाव गट का निर्माण होत नाही, की नागरिकांनी ठरवून टाकलंय की बाबा ठेवीले आनंदी तैशेची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. ते 90 पर्यंतचं चित्र जे होतं ना, 90 पर्यंत एक दबाव गट कार्यरत होतं. 90 मध्ये बऱ्यापैकी लोक, पाणी नाही आलं किंवा लाईट गेली, सारख्या गिराईट चालली, तर MSEBच्या कार्यालयावर हल्ला करायचा. 90 पर्यंत. 90च्या नंतर एकंदरीत ग्लोबलायझेशनचा जो फटका बसला, त्याच्यानंतर ॲक्टिव्हिस्ट किंवा सामाजिक काम करणारा असं जे लिहितात प्रोफेशनमध्ये, असे लोक कमी झाले. आणि जे लोक ॲक्टिव्ह होते, म्हणजे मी जसं सांगितलं की मराठवाडा विकास आंदोलनात होते, नंतरच्या काळात होते, रेल्वे आंदोलनात होते, ते लोकांची वयाच्या मर्यादा आणि शारीरिक मर्यादा लक्षात घेतल्यानंतर ते काही ॲक्टिव्हिस्ट राहिले नाही. आणि तसं आलीच नाही, काही संबंधच नाही. म्हणजे आत्ता तुम्ही 25 तरुण दाखवा की ज्यांनी काही आंदोलन करून काही सक्सेसफुल इश्यू केले. म्हणजे जो मुद्दा वरकडांनी मांडला की कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला औरंगाबाद महापालिकेमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवक असेल तर बेसिक क्रायटेरिया तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. आपल्या वॉर्डातली कामं आपणच करायची आणि आपणच करायचं आणि आपलंच मार्केटिंग करायचं. सगळेजण कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही प्रत्येकाचं नाव काढून पहा. एवढे आधीचे नगरसेवक झाले, एवढ्यांची खूप किती हजार लोक असतील, 30 वर्षात 1000 लोकच असतील ना, काही काही रिपीट झालेले 1000 लोकांची नावं काढून पहा, त्यांच्या नावावर किती 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 कॉन्ट्रॅक्ट महापालिकेकडनं घेतले ते लक्षात येतं. एकाची पाईपलाईन आहे, तो पाईपचे कॉन्ट्रॅक्ट स्वतःच उपमहापौर, स्वतःच स्टँडिंग कमिटीचं चेअरमन, 3दा 4दा एक तेवढंच काम त्याला आमदारकी लढायची गरजच नाही. त्याच्याकडे पाईपमधनंच येत असतं. हा पाईपमधलंच, त्याचं स्वतःचीच कंपनी, फॅक्टरीच आहे त्याची. एक नवीन असंही झालं की घराणेशाही सगळ्याच पक्षांमध्ये आहे. मग प्रत्येकाच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना असं वाटतं की मला, माझ्या मुलाला, माझ्या सुनेला, माझ्या बायकोला, तर हीच पुन्हा चित्र दिसणार आहे, हेच चेहरे दिसणार आहेत का नवीन चेहरे दिसतील काही? नाही, नवीन चेहरे दरवेळेस येतात ना. आता आम्ही चर्चा करताना मोजके येतात, काही शॉकिंग निकाल लागतात दरवेळेस महापालिकेमध्ये. आपण अपेक्षा करतो तिथं वेगळाच निवडून येतो, अंडर करंट्स वार्डाचे. आणि आता पहिल्यांदा प्रभाग रचनेसाठी तर संभाजीनगरवासी पहिल्यांदा प्रभाग रचनेसाठी मतदान करतात.
त्यामुळं याच्यातून फार चित्रविचित्र 15 दिवसामध्ये हे उमेदवार आता फायनल झाल्यानंतर त्यांची मतदानाची प्रक्रिया समजून सांगण्याच्या सगळ्या उमेदवारांना हे खूप क्लिष्ट निवडणूक राहणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा अनुभव घेतात. आता बरेच जण तर अजूनही विचारतात 4 जणांना मतदान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. वोटर पहिल्यांदा मतदान केंद्रात जाणार आहे, तो पहिल्यांदा 4 ठिकाणी बटन दाबणार आहे. होईल, जागृती होईल, त्याच्यात काही मतदान चुकणार नाहीत वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात. पण याच्यातून शॉकिंग निकाल पण खूप लागेल आणि सोबतच्या उमेदवाराला कसं पुढे घेऊन जायचं की त्याला मागे रेटायचं याचं राजकारण होणार आहे. तो कमी पडला की मग त्याला हात द्यायचा आणि दुसऱ्याची हात मिळवणी करायचं याचंही राजकारण होणार आहे. त्याच्यानंतर आरोप प्रत्यारोप होईल की त्या माझ्याच सहकार्याने मला जागा दिला साहेब, त्याला म्हटलं की इतके पैसे खर्च कर, त्याने मला पैसे दिले, मी काय करू सांगा तुम्ही. आफ्टर निवडणूक नंतर फार किस्से राहणार आहे आपल्याला, वर्षभर पुरतील आपल्याला. वर्षभर कशाला? ह्या म्हणजे 5 पुढची 5 वर्ष. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे नवीन चेहरे 101% येणार आणि काही लोक पेटून उठलेले आहेत की मला यायचं महापालिकेत म्हणजे यायचंच. आणि शेवटी लोकांच्या हातात बटन आहे. मी नेहमी म्हणतो की हे असं म्हणतो आपण, ते याने असं केलं त्यांनी तसं केलं. माझं म्हणणं मतदान केंद्रात गेल्यावर तुमचं बोट धरून तर येत नाही लोकांना. लोकशाही टिकवण्याची ताकद हे एका बोटात आहे. हे लोकांना जेव्हा दिवशी कळेल त्या दिवशी कसेही निकाल लागू शकतात. बाबासाहेबांनी तर सांगितलेलंच आहे. बाबासाहेबांनी ते करेक्ट सांगितलं, एकच बोट आहे. एकाच बोट आहे की जे सगळं काही तुम्ही जग तुमच्या हातातच येते, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही दोघंही कलावंत आहात किंवा कलेच्या क्षेत्राशी निगडीत आहात. खरं म्हणजे हा प्रश्न कशासाठी विचारतो मी, असा प्रश्न मला नेहमी पडतो की कलाकारांसाठी या महानगरपालिकेमध्ये काही होणार आहे का. थातूरमातूर काहीतरी उत्तर मिळतं, पण मला तुमच्याकडनं सत्यता जाणून घ्यायची आहे की कलावंताला भावच देत नाही. नाही, आता त्याच्यामध्ये काय आहे की आता कलावंत म्हटल्यानंतर स्थायी, आता यावेळेस तर मला वाटतं त्या स्वीकृत सदस्यांच्या जागा पण वाढलेल्या आहेत ना. एक आपण 2 गोष्टींवर एकाच वेळेस विचार करायला पाहिजे. नागरिकांचा जो प्रेशर गट नाही म्हणतो आपण, तो एकटा असला पाहिजे आणि तो ओरिजिनली म्हणजे तो प्युअरली नागरिकांचाच असला पाहिजे. तो पॉलिटिसाइज कुठंच नसला पाहिजे. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे 100% फक्त नागरिकांचा. मग नागरिकांच्या जर दबाव गट तयार होणार असेल तर त्याच्या अशा मागण्या करता येतात आणि सगळ्या पक्षांना निवेदन द्यायचं येतं की तुमच्या स्वीकृत सदस्यामध्ये सगळे पक्ष मिळून ठरवा. एक तुमच्या पक्षाच्या कोट्यातून जातो, तर एकाने कलावंत घेतला तर दुसऱ्याने काय दुसरा साहित्य घेतलं. आणि राजकीय लोकांचं पुनर्वसन करण्याच्या ऐवजी हेही राजकीय भूमिका असलेलेच लोक असतात ना. आणि माझं म्हणणं आहे पत्रकारांनी पण आणि कलावंतांनी पण आता आपल्या राजकीय भूमिका उघड करायला काही हरकत नाही, कारण शेवटी हे विचाराची लढाई विचारानं लढायला पाहिजे. मग तुम्ही कोणत्या काय क्षेत्रात असेल. त्यामुळं आता मला असं वाटतं की आपण ओपनच व्हायला पाहिजे आणि उघडपणे बोलायला पाहिजे. त्यामुळं होतं काय की कलावंतांमधलेच काही वेगवेगळे, आता दुर्दैवानं म्हणजे थोडंसं ऑब्जेक्शनल होईल, पण मला बोलावं लागेल. तुम्ही विचारलेला प्रश्न आहे, कलावंत का जात नाही. कलावंतानं कधी जाऊन दरवाजावर ताकदीनं आवाज उठवला का पाहिजेच म्हणून. पहिल्यांदा असा प्रश्न आला माझ्यासमोर माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्यासमोर ना. मी उत्तर देतोय पहिल्यांदा की आपण काय करतो आणि आपण काय ताकद लावतो त्यांना, की आपण म्हटल्यानंतर का होणार नाही, काय येणार नाही. येऊ शकतं, फक्त आपण ताकद लावली पाहिजे. आणि मग ते म्हणतात नाही त्यांच्या दारात जाऊन उभं राहायचं का, मग तिथंच जावं लागेल, तुमच्या घरात आणून प्रमाणपत्र देणार नाही तुम्हाला. म्हणजे असं नाही, लोकशाहीमध्ये तुम्हाला आता जसं आपण जो अन्याय झालेल्या कार्यकर्ता लढतो की नाही रस्त्यावर येऊन, मग कलावंतावर अन्याय होत असेल तर कलावंतांनी लढलं पाहिजे ना. पत्रकारावर अन्याय झाला तर पत्रकारांनी लढलं पाहिजे. पण कलावंत, पत्रकार या सगळ्यांच्या सोबत सर्वसामान्य जनताही तेवढ्याच ताकदीने आली पाहिजे. शेवटचा प्रश्न दोघांनाही विचारतो. तुमच्याकडनं तर मला कविताच वरकडीच अपेक्षित आहे या खिचडीवर जे काय होणार आहे ते. त्याच्यामुळे पहिल्यांदा अभयदादाला विचारतो, आशाताई काहीतरी दिसतंय का, असं त्याचा काहीतरी शेवट किमान पॉझिटिव्ह तरी असायला पाहिजे. नाही, एक फक्त तो कलावंताचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल सांगतो. सिडकोचं जे नाट्यगृह आहे, त्या नाट्यगृहासाठी कलावंतांनी पहिल्यांदा आंदोलन केलं आणि आंदोलन करून ते नाट्यगृह तयार झालं. त्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला विलासराव देशमुखांनी जे भाषण केलं, अप्रतिम भाषण आहे. तर ते भाषणाची जी कॉपी आहे, ती कॉपी म्हणजे ती जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे खूप छान आहे. आणि त्याच्या आधी जी महापालिकेची जनरल बॉडी झाली त्यामध्ये हाणामाऱ्या झाल्या. त्यांनी तेव्हाच्या सिडको व्यवस्थापनाला सांगितलं होतं की तुमच्याकडेच ठेवा, या इतकं चांगलं ठेवायचं असेल. त्याची अवस्था काय आहे ते आपल्याला माहिती आहे. दुसरं म्हणजे संत एकनाथ नाट्यगृह, त्याच्याबद्दल आपण बोलणं की जिथं 2 मोठ्या कलावंतांनी नाटक थांबवून सांगितलं होतं की एक गळतंय पाणी. आणि तो व्हिडिओनं म्हणजे मला लाज वाटली, कारण की आपल्या शहरातला आहे, माझं शहर जेव्हा म्हणतो तेव्हा तो. आणि आत्ता तुम्ही जो विचारला की आशादायी चित्र, तर सगळेच पॉलिटिकल लोक वाईट असतात का, तर नसतात. करेक्ट. म्हणजे चांगलं उदाहरण सांगायचं तर आज ते आपल्या हयात नाहीत. गंगाधर गाडेंनी जे पाण्यावर भाषण केलं ते महापालिकेतलं गाजलेलं भाषण.
इतक्या टेक्निकल पद्धतीने जो माणूस पाणीवर बोलू शकत होता, तो कार्यकर्ता होता, हार्डकोर कार्यकर्ता होता, ग्रासरूटचा कार्यकर्ता होता, रस्त्यावरचा कार्यकर्ता. पण तसे लोक येतात, खूप कमी लोक येतात जे अभ्यासपूर्ण बोलू शकतात. म्हणजे आत्ता तो विषय सांगावा की नाही, की जसं पुण्यामधलं एक उदाहरण सांगितलं जातं की एक रस्ता एका उद्योगपतीने बांधला आणि तो आजपर्यंत त्याच्यावर एकही खड्डा पडला नाही. असं आपल्याकडे पण उदाहरण आहे. गुलमंडीचा होता. हां, की नाही गुलमंडीचं नाही, सिल्लेखाना ते आपलं वरद गणेश गणेशपर्यंतचा. तर तो ते जे डांबर ज्या ह्यांनी उकळवायला पाहिजे त्या उकळ टेम्परेचरचं असलं तर ते टिकून राहतं. नंतरच्या काळात तो खराब झाला, आता तर पूर्णच उघडून टाकलं. तर असे उदाहरणं असतातच प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे कसं होतं की ज्याला म्हणजे असं थोडक्यात असं म्हणावं लागेल या महापालिकेच्या बाबतीत की ज्याला दुर्दैवाने काही मिळत नाही. त्याच्यात ते रस्त्याचं जे सांगितलं ना, थोडं ॲडिशनल लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते मछली खडकचा जो रस्ता होता ना, तो रस्ता हा म्हणजे उदाहरण होतं, की रोल मॉडेल होतं की रस्ता कसा तयार कसा करायला असावा. पाहिजे. तो इतका जुना रस्ता होता, हे लोकांना माहिती आहे की अनेक वर्ष 50, 60, 70 वर्ष तो रस्ता असेल तसाच होता. एक खड्डा नाही आणि एक स्क्रॅच त्या रस्त्यावर गेला नाही. बरोबर. हो, त्याचं एक उदाहरण आहे. आणि तेव्हा चांगलं काम तेव्हा करता येत होतं, तर आता का आता नाही? का नाही. किंवा आपला जो व्हीआयपी रस्ता म्हणतात की क्रांती चौक ते स्टेशन हा सिमेंट रोड हां. आणि ते ज्या काळात टांगे चालत होते म्हणजे टांग्यांवर तो रस्ता सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होता. त्याच्यामुळे येतील काही लोक, अभ्यासू येतील, अभ्यास करणारे येतील. त्याच्यातलं म्हणजे प्रमाण आपण लक्षात घेतलं तर 80% लोक हे करत येतील, 20% लोक हे काम करायसाठी. 20% तर 20% सही. दादा, नाही, आता आपण सुरुवात केली उमेदवारीपासून. आज जे सगळं रणकंदन चालू आहे ते उमेदवारीसाठी आणि घराणेशाहीसाठी. म्हणजे माझं असं मत आहे की कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी युती तोडली आणि वरवर असं दाखवलं गेलं, पण सगळं यांच्या मुलं बाळं बहिणी आणि वेगळं आहे. म्हणजे आधी तरी ते मी परवा म्हणत होतो की मुलापर्यंतच हे सगळं ठीक आहे, पण आता तर नातेवाईक आणि गणगोताला पण तिकीट देण्यासाठी घराणेशाही पुढं गेलेली. एक कविता आहे, दोन म्हणजे एकामागे एक 2 8-8 ओळी मी घेतो आणि संपवावर, की आजकाल कळत नाही कोण कुणाच्या मागे आहेत, कोण कुणाचे सोयरे आणि कोण कुणाचे सगे आहेत. आजकाल कळत नाही कोण कुणाच्या मागे आहेत, कोण कुणाचे सोयरे आणि कोण कुणाचे सगे आहेत. कारण काल मिरवणुकीत नसलं ना, आज तिकडे गेला, परत त्याचा भाऊ त्या पक्षात आहे, मुलगा इकडे बाप तिकडे, अशी परिस्थिती झाली. आजकाल कळत नाही कोण कुणाच्या मागे आहेत, कोण कुणाचे सोयरे, कोण कुणाचे सगे आहेत. जिकडे पाहावे तिकडे घराणेशाहीचे धागे आहेत आणि हवा निघून गेलेले हे लोकशाहीचे फुगे आहेत. हवा निघून गेलेले हे लोकशाहीचे फुगे आहेत. बरं, ही लोकशाही आता कशी आहे की बापाला वाटतं पोरगं आलं पाहिजे, तर पोरगं राजकारणात आलं धरून बापाचं धोतर. त्यावेळेस धोतरवाले होते आणि सुरुवात कवितेची आपण तिथून करू. आज धोतरवाले जरी नसले, ती घराणेशाही धोतरवाल्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे कविता तिथून सुरू झाली की पोरगं राजकारण आलं धरून बापाचं धोतर, कारखान्याचा मतदारसंघ होताच त्याच्या खातर. आता पोरामागे नातू आणि नातूमागे पण तू. आता पोरामागे नातू आणि नातूमागे पण तू आणि लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचेच जंतू. लोकशाहीच्या पोटात घराणेशाहीचेच जंतू. क्या बात. जंतू झालेली लोकशाही सर, याचं पोट साफ करायला पाहिजे. खरं म्हणजे हे दोघंही जण जे आहेत ना, हे प्रश्न विचारणारे आहेत. यांना प्रश्न विचारायचा म्हटलं की आपल्यालाही घाम फुटतो. पण जर खरं ऐकून घ्यायचं असेल तर डोळेही उघडतात. तर उघडलेल्या डोळ्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना मला फक्त एक आव्हान करायचं आहे की ज्या फुग्यामधली हवा निघून गेलेली आहे किंवा जिथे हे जंत झालेले आहेत त्याच्यावरचा औषध उपचार करा, नाहीतर मग आयुष्यभर आम्ही पुन्हा उभे राहतो आमच्याच मारेकऱ्याच्या दाराशी, असं काहीतरी होऊन जाईल आणि आयुष्याचा आपला नटसम्राट होईल. पॉझिटिव्ह काहीतरी व्हायला पाहिजे. हे शहर पुन्हा एकदा पुढे जायला पाहिजे, एवढीच प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद.